जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि नमस्कार। कालपर्यंत आपण एकनाथ महाराजांचा हरिपाठ पाहिला। श्री महाराजांच्या सेवेमध्ये पहिल्यांदा माऊलींचा हरिपाठ झाला आणि नंतर संत श्री एकनाथ महाराजांचा झाला। पंचरत्नी हरिपाठामध्ये आता आपण संत निवृत्तीनाथ महाराज यांचा हरिपाठ पाहूया। निवृत्तीनाथ महाराज जे माऊलींचे सद्गुरू आहेत, असे निवृत्तीनाथ हरिपाठामध्ये काय सांगतात बघूया। त्यांचा पहिला अभंग आहे, हरिवीण दैवत नाही पै अनुचित्ती, अखंड श्रीपती नाम वाचे, रामकृष्ण मूर्ती या जपा आवृत्ती, नित्य नामे तृप्ती झाली आम्हा, नामाचे निस्मरणे नित्य पै सुखात, दुजियाची मात नेणो आम्ही, निवृत्ती जपतू अखंड नामावळी, हृदय कमळी केशिराज। असं वाटतं की संत श्री निवृत्तीनाथांची भाषा माऊलींपेक्षा जास्त प्राकृत आणि मोजकी अशी आहे। हा पहिलाच अभंग पहा, किती रसाळ आहे। फक्त नामाचं महात्म्य सांगितलंय असं नाही आहे। निवृत्तीनाथ महाराज खरं पाहता ते स्वतः कोणत्या अवस्थेमध्ये आहेत त्या अवस्थेचं वर्णन या संपूर्ण अभंगामध्ये करतात। आता खरं पाहता निवृत्तीनाथ महाराज काय, किंवा ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई काय, किंवा नामदेव महाराज, तुकाराम महाराज, गोंदवलेकर महाराज काय, हे सगळे संत नामामध्ये बुडलेले आहेत हे खरं म्हणजे सांगायची गरज नाही। अर्थातच ते भगवंताशी, भगवंताच्या नामाशी एकरूप आहेत। पण ती अवस्था कुठल्या पद्धतीनं मांडली आहे निवृत्तीनाथांनी हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। भगवंताचं नाम हे अत्यंत व्यापक आहे, म्हणजे नाम या शब्दाचा अर्थही अत्यंत खोल आहे। जसं की आपण राम म्हटलं तर गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की तुम्ही भगवंताचं नाम घेत आहात आणि समजा तुमचं त्या नामाकडे लक्ष नाही आहे, तरीही तुम्हाला जर हलवून विचारलं की कुणाचं नाव घेतोयस रे, तर आपण पटकन म्हणू रामाचं, तर त्यावेळी आपल्या अंतःकरणामध्ये दाशरथी रामच असणार। असं नाम आहे। म्हणजे नाम हे फक्त व्यक्तीलाच दर्शवतं असं नाही, त्या व्यक्तीसहित त्याच्या संपूर्ण चरित्राला ते दर्शवतं। जसं की राम या नामामध्ये सगळं काही आलं। रामाचं नाव तर आलंच, पण त्याची अवतार मीमांसा आली, त्याचं अवतार कार्य आलं, त्यानं रावणाला कसं मारलं, कसा धर्म पाळला, कसा धर्म स्थापन केला। इतकंच नव्हे तर आपल्या आत्मस्वरूपाचंही त्यात भान आलं। हे सगळं भगवंताच्या नामामध्ये येतं। बरं, फक्त भगवंताच्या नामातच येतं असं नाही। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं म्हटलं की आपल्या डोळ्यात पाणी येतं। आपल्या सद्गुरूंच्या प्रेमामुळं ते पाणी येतं। या भावामुळं पाणी येतं की आपण महाराजांचे आहोत, महाराज आपले आहेत। त्याचबरोबर महाराजांच्या नावाबरोबर त्यांचं चरित्रही आपल्या डोळ्यांपुढं उभं राहतं। आपल्या अंतःकरणात भावही दाटून येतो आणि महाराजांबद्दलचं प्रेम वाढतंही। म्हणजे सगळ्या प्रकारे भगवंताचं नाम साधकाची चित्तशुद्धी व्हायला मदत करतं। ही चित्तशुद्धी होणं परमार्थामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे। हे तसंच आहे जसं की एखादं शुद्ध बी असावं। जमीन चांगली आहे, खते आहेत, पाणी पण मुबलक आहे, पण बी जर किडका असेल तर काहीही उपयोग होत नाही। तसं चित्ताच्या बाबतीत आहे। आपलं चित्त अत्यंत शुद्ध असणं परमार्थ साधनेत अतिशय महत्त्वाचं आहे। निवृत्तीनाथ महाराज पहिल्या ओळीत असं म्हणतायत, हरिवीण दैवत नाही पै अनुचित्ती, म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये एका हरीशिवाय अन्य काहीही नाही। आता कोणी म्हणेल याचा चित्तशुद्धीशी काय संबंध? अहो, चित्तामध्ये विकार आहेत म्हणून तर चित्त अशुद्ध आहे ना। मग जर भगवंताशिवाय अन्य काहीही नसेल
तर ते शुद्धातल्या शुद्ध चित्त नाही का झालं? माझं तसं चित्त आहे असं इथं निवृत्तीनाथ महाराज सांगतायत की चित्तामध्ये आणखी काहीही नाही. परमार्थशास्त्र सांगतं की चित्त चतुष्टय आहे. मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार अशा 4 गोष्टींनी मिळून चित्त चतुष्टय होतं. याचा अर्थ असा, या मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार पैकी कुठलीही गोष्ट जर मलिन असेल तर चित्त हे शुद्ध नाही. मन मलिन होण्याचा मार्ग म्हणजे विचार, चित्त मलिन होण्याचा मार्ग म्हणजे चिंतन, बुद्धी मलिन होण्याचा मार्ग म्हणजे विकार वशबुद्धी आणि अहंकार मलिन होण्याचा मार्ग म्हणजे देहालाच मी समजणे. आता जर आपण अंतर्मुख होऊन विचार केला तर या 4ही गोष्टी आपल्यापाशी असतात. आपल्या चित्तामध्ये विषयाचं चिंतन असतं, आपल्या मनामध्ये विचारच असतात, आपल्या बुद्धीवर विकारच खरं पाहता राज्य करत असतात आणि आपला अहंकार हा देहरूप झालेला असतो. म्हणजेच देह म्हणजे मी हा भाव अत्यंत दृढ झालेला असतो. निवृत्तीनाथ महाराज जेव्हा म्हणतात की हरिविण काहीही नाही माझ्या चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये, तेव्हा ते असं सांगतात की ह्या सगळ्या स्तरांवरती फक्त भगवंतच येऊन राहिलेला आहे. आता भगवंत म्हणजे काही स्थूल वस्तू नव्हे की बाजारातून आणली आणि कपाटात ठेवून दिली. भगवंत सूक्ष्म आहे, तसाच भगवंत व्यापकही आहे. तर भगवंताला साठवायचं एकमेव साधन म्हणजे त्याचं नाम. तेच पुढं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, अखंड श्रीपती नाम वाचे. मी दुसरं काहीही केलं नाही, भगवंताचं नाम अखंड घेतलं आणि त्या मार्गानं माझ्या अंतरंगामध्ये त्याला पूर्णपणे मी साठवून ठेवला. त्याचा परिणाम असा झाला की चित्त हे अत्यंत निर्मळ आणि शुद्ध झालं. चित्त जैसे गंगाजळ अशी अवस्था झाली. भगवंताचं नाम अखंड घेणं ही परमार्थ साधनेतील एक उच्च अवस्था आहे. आपण जर मुखानं नाम घ्यायला लागलो तर 1 तास, 1.5 तास, 2 तास नाम घेतल्यानंतर हळूहळू आपली वाचा थकेल, तिला शीण येईल. अखंडपणे असं मुखानं नाम घेणं मनुष्यासाठी केवळ अशक्य आहे. मग ज्यावेळी संत अखंड नाम अशी संज्ञा वापरतात त्यावेळी त्याकडे सूक्ष्मतेनं पाहणं गरजेचं आहे. इथं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, अखंड श्रीपती नाम वाचे. भगवंताचं स्वरूप हे अखंड आहे. सद्गुरूंचं स्वरूप हेही अखंड आहे. गुरुगीतेमध्ये श्लोक आहे, अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजेच जो भगवंत आहे तोही अखंड आहे आणि भगवंताची ओळख करून देणारं गुरुतत्वही अखंडच आहे. इथं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, अखंड असलेल्या श्रीपतीचं मी नाम घेतलं. पण कसं घेतलं? नाम वाचे. म्हणजे नामाशीच तदाकार होऊन मी राहिलो असा इथे अर्थ आहे. भगवंताचं नाम ही स्थूल वस्तू नाही. भगवंताचं नाम सूक्ष्म आहे. भगवंताचं नाम व्यापक आहे आणि भगवंताचं नाम अखंड आहे. मग अशा वस्तूशी तदाकार व्हायचं तरी कसं? समजा मी माझ्या आवडीचे कपडे घातले तर त्या कपड्यांशी तदाकार होतो. मी माझ्या आवडीचं संगीत ऐकताना त्या संगीताशी तदाकार होतो. मी माझ्या आवडीचं दृश्य पाहताना त्या दृश्याशी तदाकार होतो. पण नाम तर असं नाही. नाम तर सूक्ष्म आहे. म्हणजेच त्याच्याशी तदाकार होणे ही एक अवस्था आहे. ही अवस्था तेव्हाच प्राप्त होते जेव्हा गुरुकृपा पाठीशी असते. हे जे नाम आहे ते अस्तित्व रूपानं नटलेलं नाम आहे. गोंदवलेकर महाराज जे त्यांच्या प्रवचनांमध्ये म्हणतात पहा, की प्रत्येक वस्तूला या चराचराला असणेपणाचा भाव आहे आणि हा जो शुद्ध अस्तित्व भाव आहे तेच भगवंताचं नाम आहे. त्यामुळे इथे अर्थ असा होतो की निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत, मी केवळ शुद्ध अस्तित्व रूपानं राहिलो, म्हणजेच मी अखंड श्रीपती नाम वाचे या अवस्थेमध्ये राहिलो.
अशा अर्थानं जर अभंगाकडे पाहिलं तरच या अभंगातल्या शब्दांची आणि अवस्थेची उकल होईल, अन्यथा ती होणार नाही. कारण एखादी गोष्ट अखंडपणे करायला माणूस म्हणजे काही यंत्र नव्हे. तिथे प्राण आहे, तिथे अवयव आहेत, तिथे विषय विकार इत्यादी गोष्टी आहेत, तिथे मन आहे, बुद्धी आहे, तर्क आहे, सगळं काही आहे. या प्रत्येक गोष्टीला एका सूत्रामध्ये आणून ते अखंडत्वानं करणं हे मनुष्याच्या शक्तीच्या बाहेरचं दिसतं. त्यामुळेच इथे परमार्थदृष्ट्या थोडासा खोल जाऊन अर्थ पाहावा लागतो की अखंड श्रीपती म्हणजे काय आणि नामवाचा म्हणजे काय. पुढच्या ओळीमध्ये निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, रामकृष्ण मूर्ती या जपा आवृत्ती, नित्यनामे तृप्ती झाली आम्हा. मला तृप्ती प्राप्त झाली असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. पण कशामुळं झाली तर आवृत्तीमुळं झाली. आवृत्ती म्हणजे तीच गोष्ट वारंवार करणे. म्हणजे सद्गुरूंनी उपदेश केला की ते ब्रह्मच तू आहेस, तर या सद्गुरू उपदेशाचं वारंवार चिंतन करणं, मनन करणं, तो उपदेश आपल्या वृत्तीमध्ये उतरवायचा प्रयत्न करणं, ही झाली आवृत्ती अवस्था. एका अर्थानं म्हणायला गेल्यास आवृत्ती म्हणजे साधनच आहे. तेच तेच पुन्हा करणे म्हणजे साधन. तेच नाम परत घेणे आणि पुन्हा पुन्हा करणे म्हणजे जसे नामस्मरण, तसेच आवृत्तीच्या बाबतीत म्हणता येईल. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, रामकृष्ण मूर्ती या जपा आवृत्ती. भगवंताच्या अस्तित्वाची मी आवृत्ती केली, पुन्हा पुन्हा उजळणी केली की आपण कोण आहे आणि परमात्मा कोण आहे. इथे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, रामकृष्ण मूर्ती यांची आवृत्ती केली. जर आपण माऊलींचा हरिपाठ किंवा संत एकनाथ महाराजांचा हरिपाठ ऐकला तर आपल्या लक्षात येईल की राम आणि कृष्ण या इडा आणि पिंगळा आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत, मी साधनेसाठी, आवृत्ती करण्यासाठी माझ्या श्वासांचा आधार घेतला, माझ्या जीवनाच्या गतीचा आधार घेतला. त्यामध्ये जो सोहम नाद होतो त्या नादाचा मी आधार घेतला. धरता सो टाकीता हम, अखंड चाले सोहम सोहम. हे सोहम आपल्या श्वासांमध्ये अखंडत्वानं सुरू आहे. कुणीही ते उच्चारत नाही आहे, पण तिथे ते आहे. तिथे तो बोध आहे की तूच परमात्म स्वरूप आहेस. तू म्हणजे देह नव्हे, मन नव्हे, बुद्धीही नव्हे. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, रामकृष्ण मूर्ती या जपा आवृत्ती याची पुन्हा पुन्हा आवृत्ती करून मी भगवंताच्या नामामध्ये तृप्त झालो. नित्यनामे तृप्ती झाली आम्हा. भगवंताच्या नामामध्ये तृप्त झालो हे सांगताना भगवंताच्या नामाचा एक गुणधर्मही इथे निवृत्तीनाथ महाराज सांगतात, आणि तो गुणधर्म म्हणजे नित्य. नित्य म्हणजेच अखंड, आणि हेच आपण मागच्या ओळीत बघितलं. म्हणजे झालं काय, अखंड आणि नित्य असलेल्या भगवंताच्या नामानं ते नाम घेणाऱ्यालाही अखंड आणि नित्य अशा अवस्थेमध्ये नेऊन ठेवलं. साहजिकच त्याला तृप्ती मिळाली. ही तृप्ती इंद्रियांची तृप्ती नव्हे, ही तृप्ती आहे आत्मतृप्ती. आपल्या स्वरूपामध्येच तो तृप्त झाला आणि तिथे पूर्ण समाधानाला पावला. पुढे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, नामाचे स्मरणे नित्यपै सुखात. तोच विषय पुन्हा मांडलाय पहा. दुजी याची मात नेणो आम्ही. दुसऱ्या कशाची गरज कशाला लागेल असं पहा. इंद्रियांचं सुख आणि आत्मसुख हे मुळातच एकमेकांच्या विरुद्ध आहे. इंद्रियांच्या सुखाला आत्म्याचा आधार आहे, पण आत्मसुख हे स्वतः सिद्ध आहे, त्याला कुठल्या आधाराची गरज नाही. बरं, इंद्रियांना क्षमता नेमून दिलेली आहे. त्यांची क्षमता संपली की इंद्रिय सुख घेऊ शकत नाही. अहो, आपलं मन जरी प्रसन्न नसेल तरीसुद्धा आपण सुख घेऊ शकत नाही. आपण असं म्हणतो ना की अन्नाचं सुख घेण्यासाठी भूक पाहिजे, पण आपलं मन जर अस्वस्थ असेल तर भूक असूनही आपल्याला अन्नातून सुख मिळत नाही. अशी आपल्या इंद्रियांना मर्यादा आहे. आत्मा मात्र अमर्याद आहे आणि नित्य सुखरूप आहे, आनंद स्वरूप आहे.
सच्चित आनंद असं त्या आत्म्याचं स्वरूप आहे. आता या आत्म्यापाशी जो पोचला किंवा या आत्म्याची तृप्ती ज्यांना अनुभवली ती इंद्रिय सुखाची तृप्ती असेल का? कदापि नाही. आणि म्हणूनच ते नित्य सुख अशी संज्ञा इथं वापरतात. नामाचे निस्मरणे नित्यपै सुखात, दुजियाची मात नेणो आम्ही. आणखी कशाचीही आम्हाला गरज नाही असं ते म्हणतात. याचा आणखीन एक अर्थ आहे दुजियाची म्हणजे द्वैताची. या नित्यसुखाच्या अवस्थेमध्ये द्वैतमुळी नाहीच, तिथे एकत्वच आहे. आपल्या आत्मस्वरूपाशी एकत्व. दुजियाची मात नेणो आम्ही, तिथे द्वैताला मुळी जागाच नाही. मी भक्त आणि तो देव असं तिथं नाही. फक्त देवच तिथं, फक्त आनंदच तिथं, फक्त तृप्तीच तिथं. पुढे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, निवृत्ती जपतू अखंड नामावळी, हृदय कमळी केशिराज. परमार्थामध्ये हृदय ही संज्ञा सहस्रदळ स्थानाला वापरली जाते. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, मी जर काही केलं तर अखंड परमात्म्याच्या अवस्थेमध्ये राहिलो, अखंड नाम घेतलं. आता अखंड नाम कसं आहे ते आपण मगाशीच पाहिलं. ती एक अवस्था असल्यामुळं त्या अवस्थेमध्ये मी राहिलो आणि ती अवस्था प्राप्त झाली सहस्रदळ स्थानामध्ये. हृदय कमळी केशिराज. भगवंताचं स्थान हे सहस्रदळ स्थानच आहे. त्याच स्थानामध्ये साधकाला आत्म्याचा साक्षात्कार होतो. त्याच स्थानामध्ये जीव शिवरूप होतो आणि आत्मरूपामध्ये विलीन होतो. असा हा निवृत्तीनाथ महाराजांच्या हरिपाठातील पहिला अभंग आहे. आपल्या चित्ताच्या अवस्थांपासून भगवंताच्या नामापर्यंत आणि नामाच्या अखंडत्वापासून हृदयकमळी केशिराज म्हणजे आत्मरूप होण्यापर्यंतचा सगळा प्रवास निवृत्तीनाथ महाराज या अभंगामध्ये अत्यंत रसाळपणे मांडतात. यथावकाश आपण दुसऱ्या अभंगाचंही निरूपण पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.